नमस्कार मंडळी. आजकाल कुठल्याही लग्न समारंभात गेला ना की एकदम दिमागदार असा सोहळा असतो. असं वाटतं की एखाद्या पिक्चरच्या शूटिंगलाच आपण पोहोचलोय का काय. दर थोड्या वेळाने बदलणाऱ्या रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा, लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन, स्पेशल एंट्री, डान्स, बरंच काही काही. अनेक महिन्यांचं डिटेल प्लॅनिंग करून, कष्ट करून, खर्च करून हा सोहळा यशस्वी केला जातो. पण गंमत अशी आहे ना की त्या जोडप्याचं खरं आयुष्य मात्र या सोहळ्यानंतर सुरू होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा म्हणजे लोकसंख्येत वाढ करायची. आणि सध्या या टप्प्यावरती अनेक जोडप्यांना अपयशाचा सामना करावा लागत आहे. आता फर्टिलिटी इश्यूज ही एक सामाजिक आपत्ती ह्या लेवलला हा प्रॉब्लेम वाढत चाललाय. का? कारण शहरी भागामध्ये ऑलमोस्ट दर 3 पैकी एका जोडप्याला ह्या त्रासाचा सामना करावा लागतोय. नशिबाने आपल्याकडे IVF वगैरे सारखे ऑप्शन्स आहेत, पण तो रस्ता सुद्धा तितकासा सोपा नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि आता याविषयी डॉक्टरांशी बोलताना किंवा काही वाचल्यावरती आपल्याला असं कळतं की हार्मोनल इम्बॅलन्स हे एक प्रमुख कारण आहे ज्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि आता इथं मुळात हे हॉर्मोन म्हणजेच काय आपल्याला माहिती नसतं आणि त्यांचा तोल ढळतो कसा आणि ढळलेला सावरायचा कसा याविषयी फारसं नॉलेज नसतं. त्यापेक्षा जास्त नॉलेज मात्र लोकांना बिग बॉसचे कॉन्टेस्टंट, चित्रपट तारका किंवा क्रिकेट किंवा पॉलिटिक्स याच्याविषयी असतं. म्हणून योग्य नॉलेज देण्यासाठी हा व्हिडिओ. आणि बाय द वे, हार्मोनल इम्बॅलन्स हे फक्त फर्टिलिटीशी लिंक्ड नाहीये, तर ब्लड प्रेशर पासून ते अगदी कॅन्सरपर्यंत अनेक आजार वाढवण्याच्या पाठीमागं याचा हात आणि पाय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच फायद्याचा आहे. आता हार्मोन्स एक्झॅक्टली आपल्या शरीरात काय करतात सांगा तुम्ही? ही आपल्या शरीराची मेसेजिंग सिस्टीम आहे. आपलं शरीर पेशींनी बनलेलं आहे आणि त्यांना मेसेज द्यायला हे हार्मोन्स वापरले जातात. समजा आपल्याला झोपायचं आहे तर आपल्या शरीरामध्ये मेलोटोनिन नावाचं हार्मोन रिलीज होतं. ते पेशींपर्यंत पोहोचलं की पेशींना कळतं की चला आता या बाबाजीला 15 मिनिटांनी घोरायचंय. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू करू आणि हळूहळू आपल्याला झोप लागायला लागते. आता एखाद्या कपलला जर गुड न्यूज द्यायची असेल तर शरीरामध्ये 22 ते 23 गोष्टी क्रमाक्रमाने आणि योग्य त्या प्रमाणात व्हाव्या लागतात. आणि या सगळ्या गोष्टी केव्हा आणि किती प्रमाणात होणार हे त्यावेळेस तिथं प्रेझेंट असलेल्या हार्मोन्सची लेव्हल कंट्रोल करतात. आपण वाचलं पण असेल की नवीन सायकल सुरू होतं, मग फॉलिकल्स तयार व्हायला लागतात, त्याच्यामध्ये एग्स तयार व्हायला लागतात, मग एक एग मॅच्युअर होतं, रिलीज होतं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. जर ते फर्टिलाइज झालं तर पुन्हा ते ट्रान्सपोर्ट करून युट्रसच्या वॉलला अटॅच होतं, मग प्लासेंटा डेव्हलप होतो वगैरे वगैरे. मी काही गायनेकोलॉजिस्ट नाही, त्यामुळे फार डीपमध्ये मी पण जात नाही. पण आपल्याला काय समजणं महत्वाचं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये जर हार्मोन्सच्या लेवल वर खाली असतील तर ती स्टेप नीट होत नाही. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं असेल तर एका विशिष्ट स्टेपला जर इस्ट्रोजनची लेवल कमी असेल तर युट्रसची वॉल अतिशय थिन बनते आणि जर इस्ट्रोजन खूप जास्त असेल तर ती वॉल उगीचच खूप जाड बनते. दोन्ही केसमध्ये आजीच्या मांडीवरती नातवंडे खेळायला प्रॉब्लेम येतो. आता मग या हार्मोन्सचा बॅलन्स आणण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सिंपल सिस्टीम शिकवणार, ज्याला मी म्हणतो ऑर्डर. ORDER या 5 गोष्टींवरती आपण काम करणार. मी जे काही सांगतो ते अगदी बेसिक आहे, पण आपल्या सध्या समाजाचा प्रॉब्लेम BMW हाच आहे. म्हणजे काय? बेसिक मध्ये वांदा. तर O पासून ओबेसिटी कंट्रोल म्हणजेच काय? ढेरी आतमध्ये घ्यायची. वजन वाढलं की फॅट्स वाढतात, फॅट्स वाढले की इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. म्हणजेच जिथं शरीराला 10 युनिट्स इन्शुलिनची आवश्यकता आहे तिथं 15 प्रोड्यूस केल्याशिवाय ते काम होत नाही. इन्शुलिन हे हॉर्मोन आहे हेच बऱ्याच जणांना माहीत नाही. इन्शुलिन भरपूर वाढलं की मग ब्लड प्रेशर वाढू शकतं, थायरॉइड फंक्शनिंग इम्पॅक्ट होऊ शकतं आणि सध्या मुलींना आणि स्त्रियांना त्रास देणारा PCOS या आजाराचं मूळ सुद्धा वाढलेल्या इन्शुलिनमध्ये असू शकतं. तसंच वजन वाढले की कार्टिसॉल स्ट्रेस हार्मोन पण वाढतं आणि टेस्टोस्टेरॉन कमी होऊन जातात. म्हणून डेअरी आतमध्ये. त्यानंतर आर पासून काय? रेस्ट आणि रिपेअर. कधी आपली बॉडी या मोडमध्ये जाते जेव्हा आपण गाढ झोपलेलो असतो. पण सध्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की रात्र ही मात्र मोबाईलवरती गंमत जमत बघत बसण्यासाठीच बनवलेली आहे. झोप कमी झाली की मेलोटोनिन कमी रिलीज होतं. मेलोटोनिनचं एक काम फिमेल एग्सना प्रोटेक्ट करणं हे पण आहे. मग आपणच आपलं प्रोटेक्शन कमी करून टाकतो. त्याचबरोबर ह्युमन ग्रोथ हॉर्मोन्स जे आपल्या शरीरामध्ये आपण करून ठेवलेला डॅमेज रिपेअर करण्यासाठी महत्वाचं आहे ते पण कमी रिलीज होतं. त्यामुळे आतला डॅमेज काही लवकर रिपेअर होत नाही. त्याचबरोबर झोप कमी झाली की FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे पहिल्या 2-3 स्टेपमध्येच ज्याची गरज पडते तेच कमी रिलीज होतं बसा बोंबलत. म्हणून जग इकडचं तिकडं झालं तरी आपली झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यानंतर डी मी सिस्टीम काय शिकवतोय?
ORDER. डी पासून तुम्ही अनेक वेळा केलेली गोष्ट काय असेल? डाएट. आता डाएट म्हणजे ना फक्त वजन कंट्रोल करणं नाही. जरी तुमचं वजन कमी असेल पण डाएट चुकीचं असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. डाएटमध्ये असंख्य गोष्टी आहेत, पण आपल्यासाठी महत्वाच्या 2. गंजलेलं तेल आणि माजलेला मैदा. एखादं तेल जर पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरलं तर ते ऑक्सिडाइज्ड होतं, त्याच्यामध्ये टॉक्सिन्स तयार होतात. आता रिसर्च आपल्याला असं सांगतो की अशा तेलामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरपासून अनेक वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि वाढू पण शकतात. त्यात ते पाम ऑइल असेल ना तर मग कोळशाहून काळ. कशा कशामध्ये गंजलेलं तेल असतं तुम्ही सांगा? सगळ्या प्रकारच्या चिप्स, समोसे, वडे, भजी, कचोरी, शेव, फरसाण, बर्गरची पॅटी, फ्राईज, लिस्ट मोठीच्या मोठी आहे. या गंजलेल्या तेलामुळे इस्ट्रोजेन वाढतं, प्रोजेस्ट्रॉन कमी होतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला तर फिमेल एग हे मॅच्युअर होण्याच्या आधी किल पण होऊ शकतं. म्हणून विचारपूर्वक खायचं. आणि माजलेला मैदा, जेव्हा मैद्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह, साखर, मीठ, ट्रान्सफॅट घालून ते हाय टेम्परेचरला जेव्हा आपण कुक करतो आणि त्यापासून वेगवेगळे ब्रेड, बिस्किट, कुकीज, खारी, टोस्ट, केक, पेस्ट्रीज, पॅटीज असे अनेक पदार्थ बनवतो, तेव्हा तो मैदा माजतो आणि तो शरीरात गेला की पुन्हा तो इस्ट्रोजेन वाढवतो, प्रोजेस्टेरॉन कमी करतो. रिसर्च असा सांगतो की जे लोक असा कचरा रेग्युलर खातात त्यांना नॉर्मल लोकांपेक्षा फर्टिलिटी प्रॉब्लेम होण्याची शक्यता 46% जास्त असते. म्हणून आपला पैसा खर्च करून दुखणं विकत घ्यायचं नाही. त्यानंतर येतं ई पासून काय? एक्झरसाइज. आपलं शरीर जेव्हा फिजिकली ऍक्टिव्ह असतं ना तेव्हा आतल्या सिस्टीम अतिशय उत्तम काम करतात. पण सध्या मात्र या शरीराला एक पोतं समजून त्याला सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती तासनतास बसवून ठेवण्याची पद्धत रूढ झाली. आपण इनॅक्टिव्ह बनलो की इन्शुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतो, कार्टिसॉल वाढायला लागतं, इस्ट्रोजन वाढायला लागतं आणि प्रोजेस्ट्रॉन कमी व्हायला लागतं. म्हणून दिवसाकाठी 20 ते 25 मिनिटं व्यायाम व्हायलाच पाहिजे. आणि इथं तुम्हाला आपल्या योगासनांची महत्त्व आणि महत्त्व कळेल, कारण योगासनांचं साईड इफेक्ट म्हणून हे हार्मोन्स सगळे बॅलन्स व्हायला लागतात. आणि शेवटचा फॅक्टर म्हणजे आर पासून रिलॅक्सेशन. पण मॅक्झिमम लोक त्याच्या विरुद्ध अवस्थेत असतात आणि ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस हा सगळ्यात दांडगट फॅक्टर आहे. तुमचं वजन कमी असू दे, तुम्ही अगदी रोज ऑर्गॅनिक फूड खा, पण तुमच्या आयुष्यात जर भरपूर स्ट्रेस असेल तर तुम्ही ज्या हार्मोन्सचं नाव घ्याल ना ते डिस्टर्ब करण्याची क्षमता याच्यामध्ये. अगदी GnR हार्मोन, FSH, एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन हे सगळ्यांचे लेवल्स स्ट्रेस हलवू शकतं. आता काही IVF सेंटरमध्ये रिसर्च केला आणि तिकडे असं त्यांना जाणवलं की त्यांच्याकडे येणाऱ्या 80% लोकांमध्ये कॉमन पॉप्युलेशनपेक्षा खूप जास्त स्ट्रेस आहे. त्यामुळे स्ट्रेस कमी करायचं. पण स्ट्रेस कमी करायला डीप ब्रीथ एवढंच काम असं नाहीये. त्यासाठी आपला माइंडसेट, आपलं स्किल सेट, आपलं एन्व्हायरमेंट, आपली रिॲक्शन या सगळ्यांवरती काम करण्याची गरज आहे. तर चला मी तुम्हाला सिस्टीम तर शिकवली. क्विकली आपण याचा स्कोअर काढूया. कागदावरती लिहून काढा ORDER. प्रत्येकाला 20 पैकी स्कोअर द्या. जेवढं तुम्ही त्या फॅक्टरमध्ये उत्तम करताय तेवढा स्कोअर जास्त. टोटल करा, तुमचं तुम्हालाच कळेल तुम्ही सेकंड क्लास, फर्स्ट क्लास का डिस्टिंक्शन मध्ये आहात. चला मी तुम्हाला घाबरवलं, पण आता इथं गंमत अशी आहे ना की आपण काही प्रमाणात पाप केली तर ती धुवून टाकण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा बाहेरचं खाल्लं, कधीतरी जागरण झालं, 1-2 दिवस खूप स्ट्रेसमध्ये गेले, एवढ्याने काही इम्बॅलन्स येत नाही. पण जेव्हा आपण पाप खूप जास्त प्रमाणात आणि अनेक महिने किंवा दिवस करतो तेव्हा त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून इम्बॅलन्सचा दगड आपल्या डोक्यात घातला जातो. म्हणून चला इथून पुढे काळजी घेऊया आणि आपण सगळेच जण आपल्या आयुष्यामध्ये ऑर्डर आणण्यासाठी प्रयत्न करूया. थँक्यू फॉर वॉचिंग अँड गॉड ब्लेस.